ठीक, वाईट अँगल घे. आता 4 पोज झाले, शेवटच्या 3 पोज. कम्फर्टेबल आहात ना सगळे? म्हणजे 4 झालेले आहेत. ही स्पर्धा नवीन आहे प्रवीण, म्हणजे आपण कधी केली नाही. तर काय वाटतं 4 राऊंड झालेत तुला, म्हणजे या स्टेजवर उतरशील आणि एवढा चांगला प्रतिसाद, म्हणजे क्राऊड फेवरेट आहे प्रवीण आमचा. क्रिकेट म्हणजे असा कुठला खेळ नाही की ज्याच्यात प्रवीणला प्रावीण्य नाही. फुटबॉल म्हणा, क्रिकेट म्हणा, कुठलाही खेळ असू दे, व्हॉलीबॉल म्हणा, फुटबॉल खेळाचा कप्तान, क्रिकेट खेळाचा कप्तान, व्हॉलीबॉल खेळाचा कप्तान, अशा अष्टपैलू व्यक्तिमत्व. आणि सर, कसं तुमचं पण लहानपणापासून स्वप्न होतं इन्स्पेक्टर बनायचं, तसं ह्याचं पण होतं लहानपणापासून इन्स्पेक्टर बनायचं. तुम्ही पोलिसात बनला, हे आमच्या लाईनवरचे इन्स्पेक्टर आहे. अगदी म्हणजे क्वालिटी, अगदी डोळ्यात तेल घालून ज्यांची नजर असते असे प्रवीण गायकवाड. प्रवीण, कसं वाटतं या स्टेजवर? एक भीती होती, पण सगळे सोबत असल्यामुळे असं म्हणजे आता काय एवढी भीती जाणवत नाही. आणि पहिल्यांदाच परफॉर्म करतोय. ह्या पोज वगैरे मला माहित नव्हते, एका दिवसात आकाशने आणि कृष्णाने मला शिकवले आणि तरी पण मी पुढे आलोय. त्याच्यानंतर आहेत आपले मेंटेनन्सचे आधारस्तंभ, म्हणजे आमचं मेंटेनन्स जे डिपार्टमेंट आहे. आणि आमचा म्हणजे जिमचे असे एक बुजुर्ग व्यक्तिमत्व, म्हणजे वयाने नाही. सर, यांचं वय गेस करू शकता का तुम्ही? यांचं वय, विपिन यांचं वय गेस करा. 38. 40 रनिंग आहे सर यांचं वय. खरंच म्हणजे वाटत नाही, कोण माणूस बघून सांगणार नाही की 40 वर्षाचा माणूस आपल्या समोर आहे. विपिन यांच्याकडे जातोय मी. विपिन, कसं वाटतंय? मला आज खूप आनंद आहे, कारण की बरेच वर्षापासून माझी इच्छा होती या कंपनीमध्ये जिम आली. जिम नंतर आपल्याकडे इव्हेंट्स, स्पोर्ट्सचे व्हायचे, फील्ड इव्हेंट्स. आज या जिम इव्हेंटसाठी मी खूप खुश आहे. आणि सरांचं पण धन्यवाद आपण आल्याबद्दल. संदीप सर, किशोर सर, गणेश साहेब, आपले शरद सर, सर्वांचे आभार आणि आपले प्रेक्षकांचे पण आभार तिथे आल्याबद्दल. खरंच यार. आणि आदिनाथ हा म्हणजे सर, हे सगळे आहेत बरेच जण, याला 10-11 वर्ष झाली आहेत, यांना 10-11 वर्ष झाली आहेत. ओंकारला पण 8-9 वर्ष झाली आहेत. संचितला 2 वर्ष झाली आहेत. पण आदिनाथला एकच, म्हणजे सगळ्यात आपला नवतरुण असा माणूस आदिनाथ आपल्या समोर आहे. तर मी आदिनाथ याच्याकडे जातो. पहिलंच वर्ष आहे पॉस्को मधलं आणि त्याला पहिल्याच वर्षी या स्पर्धेत भाग घ्यायला जे धाडस लागतं ते धाडस त्याने दाखवलंय. आदिनाथ याच्याकडे जातोय. खरंच ही खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे माझ्यासाठी, कारण लहानपणी जे स्वप्न बघितलं ना, जॉन अब्राहम बनायचं, स्टेज मिळाला की काहीतरी करतोय आणि त्याच्यासाठी एक चांगला स्टेज मिळाला, त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. आदिनाथ, खरंच म्हणजे खरंच दाद देऊ इच्छितो की पहिल्याच वर्षी तू हे धाडस करतोयस. आणि त्याच्यानंतर आपले ओंकार सोनार, म्हणजे एसीएल लाईन मध्ये अगदी जो एसीएलचा आधारस्तंभ, भावेश बरोबर. आणि काही लोक आहेत सर, जी सकाळ संध्याकाळ जिम मध्ये येतात, पण इथे यायचं धाडस त्यांनी दाखवलं नाही. ते जे मागे बसले, भावेश म्हात्रे, उभे राहा भावेश, याच्यासाठी टाळ्या की पुढच्या वर्षी भावेश स्पर्धेत तो उतरायचा आहे. नक्कीच हे बघून घ्या या लोकांना. आणि ओंकार म्हणजे आपले कोऑर्डिनेटर पण आहेत या इव्हेंटसाठी, भरपूर मेहनत घेतली आहे त्यांनी. तर ओंकार यांच्यासाठी जोरदार टाळ्या ओंकारसाठी. अगदी म्हणजे एसीएल क्रिकेट संघाचं पण नेतृत्व करताना किंवा बऱ्याच कामावर पण, म्हणजे प्रत्येक क्षेत्रात नैपुण्य असलेले ओंकार सोनार यांच्याकडे जातोय मी. खरंच आभार याबद्दल, संधी दिल्याबद्दल. कारण पहिल्यांदा मी हे जे करतो ते माझ्या स्वतःच्या फिटनेससाठी चालू आहे. अगोदर जर तुम्ही मला बघितलं तर तुम्ही ओळखूच नाही शकणार. तर त्याबद्दल जी स्पर्धा होते त्यासाठी खरंच आभारी आहे पॉस्को महाराष्ट्राचं. आणि असेच कंटिन्यू होत राहावे आणि भरपूर जणांनी पार्टिसिपेट करावं इथून पुढे. खरंच थँक्यू ओंकार, खरंच म्हणजे. आणि आता सगळ्या क्राऊड मध्ये आपण विचारलं की कोण जिंकणार, तर आपला संचित, सगळ्यांनी म्हटलं की संचित जिंकणार. कारण ते दररोज बघतात की हा माणूस किती मेहनत घेतो. अगदी सर, म्हणजे एका महिन्यापूर्वी अॅन्युअल डाऊन असतो लाईनचा. अॅन्युअल डाऊन कसा असतो की वर्षाच्या 10 दिवस म्हणजे लाईन कंटिन्यू चालू असते